स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला बाहीची पेपर कटिंग सांगत आहे। इथं तुम्ही पहा, डबल फोल्ड करून घेतलेला आहे पेपर। मी इथं कार्ड पेपरचा वापर करत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी इथं सांगत आहे, बाहीची जी उंची आहे ते घ्यायची आहे सरळ पद्धतीने। इथं तुम्ही पहा, बाहीची जी उंची आहे 6 आहे। 6 वर इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घेतलेला आहे। खालच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे, वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे। बाहीची जी उंची आहे 6 आहे। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता जे मी मार्किंग करून घेतलेलं आहे ते पट्टीने मी तर सरळ रेष सोडून दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर दंडगीर घ्यायचा आहे। दंडगीर आहे 6.5, 6.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, बाहीला आकार देण्यासाठी खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। बाहीला आकार देण्यासाठी इथं हे एक गोष्ट हे लक्षात ठेवायची आहे, बाहीला आकार देण्यासाठी 2.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे पट्टीने अशा पद्धतीने सरळ रेष सोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। हलक्या हाताने बाहीला आकार देऊन घ्या। तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर बाहीचा जो फिटिंगचा माप असतो ना, तो टाकून घ्यायचा आहे। बाहीचा फिटिंगचा माप 8 आहे। 8 वर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये पहा तुम्ही। अशा पद्धतीने जे मार्किंग केलेलं आहे ते आपण इथं सरळ रेष सोडून घेऊयात। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। 38 साईज ब्लाऊजची बाही मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। 38 साईज बाही मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्याची मी तुम्हाला बाही कट करून दाखवलेली आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।